लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना 2100 रुपये वाटप। या ठिकाणी तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। कोणत्या कोणत्या ताईंना 2100 रुपये हवेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बातमी एकदम खरी आहे, सत्य आहे। ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या ताईंना 2100 रुपये हवे आहेत एकदा पटपट सांगायचं आहे। लाडक्या ताईंना 2100 रुपयाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला कधीपासून भेटणार आहेत, कोणत्या ताईला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो बघा, 6वा हप्ता देखील मिळालेला आहे। तुम्हाला बरेच जणांना मी सांगत होतो तेव्हा विश्वास पटला नाही, की बरेच जण म्हणत होते की सर लाडकी बहीण योजना बंद पडली आहे, निवडणुका झाल्या की लाडकी योजना बंद पडणार आहे। तर लक्षात घ्या, तेव्हा पण मी तुम्हाला ठामपणे 100% सांगत होतो की लाडक्या बहिणींना पैसे मिळणार म्हणजे मिळणार। त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि 1500 रुपये तुम्हाला डिसेंबरचे हप्त्याचे भेटलेले आहेत। कोणत्या कोणत्या ताईला अजून भेटले नाही त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव आणि जिल्हा सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत, कोणत्या कोणत्या ताईला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की डायरेक्ट न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे। सकाळी न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे। लाडक्या ताईंनो 2100 रुपये तुम्हाला हवेत का नाही एकदा पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंना बऱ्याच ताईंना आतापर्यंत 1500 रुपये भेटलेत। 6वा टप्पा भेटलेला आहे, 7वा टप्पा मकर संक्रांतीचा पण आहे, 7 आणि 8वा टप्पा एकत्र भेटण्याचे पण चान्सेस आहेत। मकर संक्रांतीला डबल गिफ्ट, डबल बोनस भेटण्याचे पण चान्सेस आहेत। त्याच्यामुळे 3000 रुपये तुम्हाला पुढचा हप्ता भेटू शकतो, अशा स्वरूपाचे न्यूज देखील आलेल्या आहेत। तर आता ही बातमी आहे 2100 रुपयाची। नेमकी काय बातमी आहे, कधी तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत ते तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगत आहे। बघा, लाडक्या बहिणींना मिळू लागले निवडणुकीनंतरचे रिटर्न गिफ्ट। रिटर्न गिफ्ट म्हणजे काय, जे बघा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 1500 रुपये पाठवणार आहेत, 1500चे 2100 रुपये भेटणार आहेत। तर 2100 रुपये म्हणजे रिटर्न गिफ्ट, जे सरकारने सांगितलं होतं त्या ठिकाणची न्यूज आलेली आहे। लाडक्या ताईंनो 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। एक मोठा निर्णय झालेला आहे, 2100 रुपये बाबतीचा मोठा निर्णय झालेला आहे। सूत्रातर्फे एक मोठी माहिती समोर आलेली आहे। 2100 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत एकदा पट त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय। लवकर खूप आनंदाची बातमी, 2100 रुपये तुम्हाला अकाउंटला येणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी एकदम आनंदाची बातमी आहे। बघा, लोकसभा निवडणुकीत महायुतीस कमी जागा मिळाल्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत 18 ते 65 वर्षातील महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। विधानसभा निवडणुकीत याचा फायदा महायुतीला झालेला आहे आणि महायुती सरकार त्याच्यामुळे या ठिकाणी निवडून आलेलं आहे। आता महायुती सरकारने सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही करणार आहोत। त्या 2100 बद्दलची माहिती आता तुमच्या समोर सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देण्याची घोषणा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती, परंतु त्यांना जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। आणि लक्षात घ्या, मार्च नंतर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून परत एकदा सांगतो गुड न्यूज आहे, ती म्हणजे एप्रिल महिन्यापासून पुढे लक्षात घ्या, एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। त्याच्या काही अटी असणार आहेत का, शर्ती असणार आहेत, काय पात्रता असणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2100 रुपये एप्रिल महिन्यापासून तुम्हाला भेटणार आहेत। कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवे आहेत एकदा पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत, पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय 2100 रुपये तुम्हाला हवे आहेत का। आणि मकर संक्रांतीला 3000 रुपये पण भेटणार आहेत अशा स्वरूपाची टीव्ही मध्ये देखील बातमी आलेली आहे। आता संक्रांतीला 3000 रुपये कसे भेटणार आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस नवीन अजून अपडेट येईल त्यावेळेस मी सांगणार आहे। पण लक्षात घ्या, जे 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत ते एप्रिल महिन्यापासून भेटणार आहेत। कोणत्या ताईंना भेटणार आहेत, कोणत्या महिलांना भेटणार आहेत, त्याची
पात्रता काय असणार आहे, काय नवीन निकष लावले जाणार आहेत का सरसकट सगळे पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे असतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला नवीन कोणी आले असतील सबस्क्राइब करून ठेवा, पट लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी देत असतो। चला बघूया नेमकी बातमी काय आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बहिणीचे अनुदान रखडले होते, ते आता देणे सुरू झाले आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीस कमी जागा मिळाल्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत हे सांगितले आपण भरभरून मतदान या ठिकाणी मिळाले, त्यामुळे महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आलेलं आहे। तर आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मार्च नंतर मिळणार 2100 रुपये। सकाळ न्यूजपेपरची डायरेक्ट बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे, काय तुमच्या समोर वाचू शकता तुम्ही। मार्च नंतर मिळणार 2100 रुपये, म्हणजे एप्रिलचा हप्ता जो असणार आहे तो डायरेक्ट 2100 रुपये असणार आहे। लाडक्या ताईंसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे। वाटपाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। 2100 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला येणार आहे। बघा, प्रत्येक महिन्याला 2100 रुपये तुमच्या अकाउंटला हवे आहेत का, आणि याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकतं। पुढच्या वर्षी 2100 रुपयाचे डायरेक्ट 3000 रुपये होऊ शकतात। तर अशा स्वरूपाचं निवडणुकामध्ये त्यांनी सांगितलं पण आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नेमकी बातमी काय आहे सगळी तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे, काळजी करू नका। नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि 2100 रुपये तुम्हाला हवेत का नाही एकदा पटपट सांगायचं आहे। एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, लक्षात घ्या। लाडक्या ताईंनो, एकदम सुवर्ण काळ तुमच्यासाठी, सुवर्ण संधी आलेली आहे। 2100 रुपये भेटणार आहेत, मकर संक्रांतीचे पैसे भेटणार आहेत, डबल गिफ्ट भेटणार आहेत, आणि त्याचबरोबर घरकुल योजनेचा देखील तुम्हाला फायदा होणार आहे। काल थोडा वेळ नसल्यामुळे, जॉबमुळे मला वेळ नसल्यामुळे काय झाला, कालचा व्हिडिओ मला टाकता आला नाही, पण आज तुम्हाला घरकुल योजनेबद्दलची माहिती देणार आहे। लाडक्या ताईंनो, संध्याकाळी 5 ते 6 वाजता तुम्हाला एक नवीन व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की घरकुल योजनेची माहिती तुम्हाला सगळं सांगणार आहे। पात्रता काय असणार आहे, कुठं फॉर्म भरायचा आहे, काय करायचंय। घरकुल योजना एकदम मोठी योजना आहे, 20 लाख घर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। लाडक्या ताईंसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। मार्च नंतर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। मार्च 2025 मध्ये अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी आर्थिक तरतूद केल्यानंतर 2100 रुपयाचा हप्ता मिळेल असे सूत्राकडून सांगण्यात आलेले आहे। एप्रिल महिन्यात 2100 रुपये मिळतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे। मात्र सध्या तरी 1500 रुपये मानधनावर लाडक्या बहिणीला समाधान मारावे लागेल। म्हणजे आता सध्या तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत। कधीपर्यंत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, आणि एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। अर्थसंकल्प तुम्हाला मी मागचे 1 महिन्यापूर्वीचे पण व्हिडिओ उघडून पहा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला तेच सांगत होतं, आणि न्यूजपेपरला पण तेच आलेलं आहे। जोपर्यंत अर्थसंकल्प येत नाहीये, बजेट येत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला वाढ होणार नाहीये। पण आता डायरेक्ट सूत्रांनी सांगितलंय, अधिकाऱ्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं आहे की 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटणार आहेत। फक्त 2 ते 3 महिन्याची वाट बघायची, तोपर्यंत आपल्याला 1500 रुपये घ्यायचे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2100 रुपये। लाडक्या ताईंना, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 2100 रुपये हवेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, आणि लाईक मारायचंय। ज्या ताई लाईक मारतील त्यांना 2100 रुपये एकदम 100% भेटणार, म्हणजे भेटणार। पट लाईक मारायचंय। दादाच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक मारायचंय, आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय। खूप महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मी देत असतो। त्याच्यामुळे संध्याकाळी घरकुल योजनेबद्दल माहिती सांगणार आहे। सगळ्यांनी भेटायचं संध्याकाळी 7 वाजता, किंवा त्याच्या अगोदर जर व्हिडिओ पडला तर बघायचा आहे। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।